36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिकमध्ये सोशल मीडियावर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन फोटो व्हायरल करत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोशल मीडियावर कोयता घेऊन फोटो व्हायरल करणाऱ्या इसमाची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकानं तात्काळ सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. उमर अक्रम पठाण, वय वर्ष 23, राहणार वडाळा गाव, नाशिक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. चौकशीमध्ये आरोपीने दादा हाजी यांच्या मोकळ्या प्लॉटमधील बाभळीच्या झाडाखाली लोखंडी कोयता लपवून ठेवल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून सदर हत्यार ताब्यात घेतलाय. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत स्पष्ट संदेश दिलाय. कायद्याचा धाक कायम असल्याचं या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.